जय मित्रांनो, मी दीपक कुमडवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या स्टडी कट टाइप चॅनलवर. मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये टाइम अँड वर्क ज्याला आपण वेळ आणि कार्य म्हणतो हा टॉपिक चालू केला होता, ठीक आहे. आणि त्याच्या बेसिक कन्सेप्ट बघितल्या होत्या आणि त्याच्यावर आधारित अगदी बेसिक पासून तुम्हाला थोडंसं मॉडरेट एक्झाम्पल्स पर्यंत मी गोष्टी एक्सप्लेन केल्या होत्या. कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं असतं, कशा पद्धतीने मांडणी करायची असते. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की फक्त एका कन्सेप्टवर पूर्ण टॉपिक डिपेंड आहे. ती कन्सेप्ट तुमच्या डोक्यात बसली की सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. कोणती कन्सेप्ट सांगितलेली रे? कन्सेप्ट मी काय सांगितलेली? तर सर कन्सेप्ट होती एकूण काम, बरोबर ना? कन्सेप्ट काय होती? एकूण काम किंवा एकूण कार्य बरोबर वेळ, बरोबर काय? वेळ गुणले क्षमता, वेळ गुणले क्षमता, बरोबर ना? हीच कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेली होती. आणि या कन्सेप्ट वरच काय सांगितलं होतं की संपूर्ण गोष्टी सगळ्या डिपेंड आहेत, बरोबर ना? आता बघा, आपण काल गोष्टी बघितली होती जी लास्टची टाईप मी काल तुम्हाला शिकवत होतो. ओके, त्या टाईप मध्ये मी तुम्हाला काल काय सांगितलेलं की कामाचा एक थोडासा भाग दिला असेल तर कशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायची. आता त्यामधलंच एक बेस्ट एक्झाम्पल जे एसएससी ला यापूर्वी विचारलेलं आहे ते एक्झाम्पल पहिला सॉल्व्ह करून घेतो, जेणेकरून काय त्या टाईपचं जर एक्झाम्पल तुम्हाला आलं तरी परीक्षेमध्ये ते एक्झाम्पल तुमचं सॉल्व्ह झालं पाहिजे, तिथं तुम्ही अडकला नसला पाहिजे, ठीक आहे. तर त्या लेवलचं एक्झाम्पल आपण एक बघूया आणि त्यानंतर नेक्स्ट टाईपला सुरुवात करूया, ठीक आहे. आता स्क्रीनवर तुम्हाला एक एक्झाम्पल दिसतंय बघा. अनय एका कामाचा काय सांगितलंय 5/11 भाग 10 दिवसात पूर्ण करतो, ठीक आहे. रोहन त्याच कामाचा 5/6 भाग 15 दिवसात पूर्ण करतो असं म्हटलंय. दोघांनी एकत्र ते काम करण्यास सुरुवात केली, पण रोहनने काम पूर्ण होण्याआधी 5 दिवस काम सोडले आणि अनयने काम पूर्ण केले. तर रोहनने किती दिवसानंतर काम सोडले असे विचारले, ठीक आहे. अगदी इंटरेस्टिंग प्रश्न आहे बघा. ओके, काय काढायचंय आपल्याला? 5 दिवसाआधी काम सोडलंय रोहननं, पण किती दिवसानंतर सोडला हे आपल्याला काढायचंय. ठीक आहे, अगदी चांगल्या पद्धतीचा प्रश्न आहे हा. बघा कसं सॉल्व्ह करणार आपण. सगळ्यात पहिला सर काय सांगितले त्यांनी, जो अनय आहे, जो अनय आहे तो काय करतो म्हटलंय रे त्यांनी की 5/11 दिवसात, सॉरी 5/11 भाग कामाचा 5/11 भाग म्हटले ना, किती दिवसात पूर्ण करतो म्हटलंय सर? 10 दिवसात पूर्ण करतो म्हटले. आता बघा, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की सर 5/11 भाग 10 दिवसात पूर्ण करतो म्हणजेच काय, 11 पैकी 5 काम तो 10 दिवसात करतो. तर ते संपूर्ण काम, ते टोटल काम तो किती दिवसात पूर्ण करत असणार आहे? कसं काढायचं म्हटलंय म्हणजे काय, याची जी फायनल वेळ आहे अमयला ते काम पूर्ण करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे सगळं काम पूर्ण करण्यासाठी, तर तो कसं काढायचा म्हटलं मी तुम्हाला. बघायचं 5/10 हे किती पट आहे रे? तर सर 5 गुणिले 2 केला की 10 मिळतं. 5 दोन्ही 10 पट आहे, सॉरी 2 पट आहे ना, 5 दोन्ही 10 होईल. म्हणजेच काय, हे संपूर्ण 11 काम करायला किती वेळ लागणार हे जर मला काढायचं असेल तर काय करायला पाहिजे, या 11चं पण 2 पट घ्यायला पाहिजे. म्हणजेच काय सर, त्याला लागणारा जो वेळ आहे ते संपूर्ण काम पूर्ण करायला तो आहे सर 11 दुनी 22. इथपर्यंत क्लिअर आहे, ठीक आहे. आता पुढे त्यांनी काय दिले, त्यांनी म्हटले की रोहन त्याच कामाचा 5/6 भाग 15 दिवसात पूर्ण करतो म्हटले. काय म्हटले, जो रोहन आहे दुसरा मित्र त्याचा, त्याचाच मित्र जो रोहन आहे, तो रोहन काय करतो म्हटले, त्याच कामाचा 5/6 भाग, 5/6 भाग किती दिवसात करतोय रे? तर सर 15 दिवसात करतोय. किती दिवसात? 15 दिवसात. मग रोहनला ते संपूर्ण काम करायला किती वेळ लागेल सांगा? कसं काढणार? सेम सर, जसं आपण मगाच काढलं त्या पद्धतीनेच काढणार ना, बरोबर. कसं काढणार सांगा सर? 5चं 15 किती पट आहे सर? 3 पट आहे. म्हणजेच काय, 6चं 3 पट जे येईल तेच त्याचा एकूण वेळ असणार आहे. म्हणजे ते संपूर्ण काम पूर्ण करायला त्याला किती दिवस लागतील सांगा? कितना दिन लगेगा? कितना लगेगा? साइन त्रिकम सर 18 दिवस. साइन त्रिकम 18 दिवस. म्हणजे मला काय कळालं की अमयला एक काम पूर्ण करायला 22 दिवस लागतात आणि रोहनला एक काम पूर्ण करायला 18 दिवस लागतात. जे त्यांनी एवढं सगळं फिरवून फिरवून दिलेलं ते मी सरळ वाक्यात केलं.
आता काय विचारले, दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली. आता दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात तर केल्या, पण सर एकूण काम किती आहे हे मला माहित पाहिजे. ठीक आहे. एकूण काम किती आहे हे मला माहित पाहिजे. आणि एकूण काम कसं काढतो? तर आपण या दोघांचा घेतो सर लसावी. दोघांचा काय घेतो? लसावी. आता बघा, इथं 22 आहे, इथं 18 आहे. याचा लसावी जर मला काढायचा असेल तर काय करू शकतो? सर याला मी 18ला काय करू शकतो? 9 दुने 18 लिहू शकतो. म्हणजे 9 गुणिले 2 जरासं वेगळ्या पद्धतीने लसावी काढायला ठीक आहे. 9 दुने 18 लिहू शकतो. ठीक आहे. म्हणजे 9 गुणिले 2. आता 22 मधलं 2 तर घेतलंय मी ऑलरेडी. 22 मधलं ऑलरेडी काय घेतलंय मी? 2 तर घेतलंय. म्हणजे सर 22 ला 11 गुणिले 2 लिहिता येतं मला. कसं लिहिता येतं? 11 गुणिले 2. मी 2 ऑलरेडी घेतलंय. राहिलं किती? फक्त 11. राहिले किती फक्त? 11. मग हाच त्यांचा काय असणार आहे रे? लसावी असणार आहे. याचाच गुणाकार करा. काय होईल? 9 दुने 18. 11 अट्टे 88. बरोबर? 18 गुणिले 11 करा ना. 11 अट्टी 88. ह्याच्याला गेलं 8 आणि 11 एके 11 आणि 8 19. म्हणजे यांचा लसावी किती येतो? 198. किंवा बेसिक पद्धतीने कसं काढायचं ते पण मी तुम्हाला शिकवले. ठीक आहे. आता बघा 198 काय झालं माझं मग? बोलो 198 काय झालं आपलं? 198 झालं सर एकूण काम. काय झालं 198? सर एकूण काम. आता एकूण काम तर मी काढून घेतलं. तुम्हाला क्लिअर झालं. पुढे काय सांगितले त्यांनी? दोघांनी एकत्र ते काम करण्यास सुरुवात केली. पण रोहनने काम पूर्ण होण्याआधी 5 दिवस काम सोडलं. आता जेव्हा पण काम पूर्ण होण्याआधी 5 दिवस काम सोडले किंवा काम पूर्ण होण्याआधी X दिवस काम सोडलं असं दिलं जातं. त्यावेळेला मी काय सांगितलेलं रे तुम्हाला? जे पण एकूण काम असेल, ओके. जे पण एकूण काम असेल त्याच्यामध्ये ते काम वाढवायचं. म्हणजेच काय बघा, त्यांनी काय सांगितले? अनयनं काम पूर्ण केलं. ठीक आहे. तर रोहनने किती दिवसानंतर काम सोडले हे मला विचारलं. आता सगळ्यात पहिला इथे काय काढायला पाहिजे मला? 5 दिवस आधी जर की काम सोडलं असलं तर त्याच्या आधी अनय आणि रोहन हे दोघे एकत्र काम करत होते. म्हणजेच काय? मला ते संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ काढायचा आहे. वेळ कुणाचा काढायचा आहे आपला? अनयचा आणि रोहन या दोघांचा. ठीक आहे. वेळ बरोबर काय घेणार मी? एकूण काम भागिले त्यांची क्षमता. मला सांगा एकूण काम किती आहे? सर एकूण काम 198. एकूण काम 198 आहे. पण हे 198 सगळं काम होईपर्यंत तो जो कोण आहे आपला रोहन भाऊ. आपला रोहन भाऊ थांबलाय का रे? सर थांबलेला आहे. त्यानं 5 दिवस आधी काम सोडले. मग असं जेव्हा दिलं असेल तेव्हा काय करायचं म्हटलेलं? मी याच्यामध्ये अजून काम ऍड करायचं. आणि कुठलं ऍड करायचं? किती ऍड करायचं? की जितक्या दिवस आधी काम सोडले, तितक्या दिवसात तो किती काम केलं असता बघायचं. आता फॉर एक्झाम्पल इथं क्षमता पहिला मला काढायला पाहिजे ना. 22 आहे. इथं 200 सॉरी 198 आहे. म्हणजे क्षमता किती येईल रे? 9 येईल बरोबर ना? 22 गुणिले 9 केलं तर मला 198 मिळतं. आणि 18 अठ्ठ्याऐंशी 64. बरोबर? 18 ने कितीनं भाग जाईल बघा? 18 एके 18 आणि 18 एके 18. म्हणजे इथं 11 क्षमता येईल. इथं क्षमता किती आली? 5 9 45. ओके. 22 आणि इथं रोहनचे 11. बरोबर आहे. 9 क्षमता आली अनयची. बरोबर ना? 9 दुने 18 हालचाल झाली. 1 9 दुने 18 19 होईल. म्हणजे 9 क्षमता आली अनयची आपल्या आणि 22 क्षमता आली रोहनची. आता मी ऍड काय करायचं म्हटलं? जितक्या दिवसाआधी काम सोडले, तितक्या दिवसात तो किती काम केला असता? फॉर एक्झाम्पल इथं 5 दिवसाआधी काम सोडले. ठीक आहे. आणि एका दिवसात तो 11 काम करतो. याचा अर्थ काय सर? तो 5 दिवसात त्या 55 काम करतो. पण ते 55 काम न करता त्यानं काम सोडले. म्हणजे ते 55 काम काय करायचं? इथं ऍड करायचं. इथं काय करायचं? ऍड करायचं. भागिले काय घ्यायचं? क्षमता. आता कुणाची क्षमता घेणार सांगा मी? क्षमता घेणार सर वेळ मी ए आणि आर ची काढतोय ना. अनय आणि रोहनची काढतोय. तर क्षमता पण या दोघांची घेणार. बघा 11 अधिक 9 क्षमता किती होईल सर? 20 होईल. बरोबर? म्हणजेच काय? वेळ किती लागला मला काम पूर्ण होण्यासाठी? सर 198 आणि 55 किती होईल रे? 253 होईल. बरोबर? किती होईल? 253 भागिले 20 दिवस. 253 भागिले 20 दिवस. आणि हे काय मिळालं मला?
की ते संपूर्ण काम करायला किती वेळ लागला ते. ठीक आहे. म्हणजे जे काम आहे ते सगळं पूर्ण करायला अनय आणि रोहन यांना एवढे दिवस लागले. आता त्यांनी काय म्हटलंय, किती दिवसानंतर रोहननं काम सोडले विचारा. किती दिवसानंतर रोहननं काम सोडले. आता मला माहित आहे सर, इथं 253/20 दिवसात ते काम पूर्ण झाले. पण इथं पण रोहन थांबलेला नाही. तर याच्या अगोदर 5 दिवस त्यानं काम सोडलंय. मग समजा मी काय केलं, इथं पुढे सोडवतो. मी काय केलं, ह्या 253 पॉइंट छेद 20 दिवसातून तो 5 दिवस आधी काम सोडलाय ना. जर 5 वजा केलं, ते 5 दिवस वजा केलं, तर तेवढ्या दिवसापूर्वी त्यानं काम सोडलेलं असणार आहे. मग 253/20 वजा 5 केला तर काय होणार आहे? तर इथं पण छेदात 20 घ्यायला काय करायला लागणार आहे मला? या 5 ला 20 न गुणायला लागणार आहे. म्हणजे काय मिळेल माझं? 253 वजा 20 100 भागिले 20 म्हणजेच किती मिळेल मला? तर 153/20 मिळेल. म्हणजेच काय? 153/20 दिवसानंतर काय करणार आहे तो? काम सोडला असणार आहे. बरोबर आहे ना? समजलं? तर अशा पद्धतीने तुमचा आन्सर येणारा ऑप्शन बघा. 120/5 हे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे का रे? समजतंय ना? बोर्ड क्लिअर आहे का सांगा मला जर सगळ्यांना. सगळ्यांना क्लिअर दिसतोय ना? ब्लर वाटत नाही का? ओके. थोडस मला बोर्ड ब्लर दिसतोय. पण बघा, मला कमेंट मध्ये सांगा ब्लर होतोय काय? होत असेल तर आपण बघू काय इश्यू येतो नंतर. हे तर झालं. ठीक आहे. म्हणजे कामाचा जर भाग दिला असेल तर कशा पद्धतीने काढायचंय मी तुम्हाला क्लिअर केलं. आता याच्या पुढची टाईप बघणार आहे आपण. नेक्स्ट टाईप. आता या टाईप मध्ये काय बघायचं आपल्याला? थोडस बेसिक सांगतो तुम्हाला. या टाईप मध्ये काय सांगितलं जातं, की ए हा बी पेक्षा ए हा बी पेक्षा 4 पट कार्यक्षम आहे. कार्यक्षम आहे. म्हणजे काय दिलं जातं माहिती आहे याच्यामध्ये? ह्या लाईन वरून काय समजते सांगा? ही लाईन वाचली की ए हा बी पेक्षा सर 4 पट कार्यक्षम आहे. या कार्यक्षम वरून काय कळतं तुम्हाला? याच्यावरून कळतं सर, इथं ए आणि बी या दोघांची काय दिल्या? सर क्षमता दिल्या. काय दिल्या? क्षमता दिल्या. म्हणजे या सेंटेन्स मधून त्यांना काय सांगायचं आहे, की ए आणि बी ची क्षमता सांगायची. आणि ती कशी सांगितलं त्यांनी, की ए जो आहे तो बी पेक्षा 4 पट कार्यक्षम आहे. म्हणजे ए ची क्षमता ही बी पेक्षा 4 पट आहे. याचा अर्थ काय? ए बी जर 1 असेल तर ए काय असणार आहे? 4 असणार आहे. आणि हे काय दिले त्यांनी? त्यांच्या क्षमतेचं गुणोत्तर दिले. काय दिले? त्यांच्या क्षमतेचं गुणोत्तर. म्हणजेच काय रे सर, जर बी ची क्षमता 1 असेल तर ए ची क्षमता 4 असणार आहे. इतकं बेसिक लक्षात आलं तर या टाइप मधले सगळे क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आता थोडस प्रश्नांकडे जाऊया आपण. बघा क्वेश्चन कसा आहे तो. क्वेश्चन दिलाय त्यांनी, डी हा यस पेक्षा 4 पट चांगला कारागीर आहे. चांगला कारागीर आहे याचा अर्थ काय? तो काय 4 पट जास्त कार्यक्षम आहे. ठीक आहे. दोघे मिळून एक काम 84/15 दिवसात पूर्ण करतात. तर डी ला एकट्याने ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? चला सांग, काय येईल याचा आन्सर? काय काय करणार सांगा पहिला सुरुवातीला. काय काय करणार? सर त्यांनी कुणाबद्दल बोलले? तर डी आणि यस बद्दल. ठीक आहे. कुणाबद्दल बोलले? डी आणि यस बद्दल. काय सांगितले त्यांनी? त्यांनी त्यांची क्षमता दिली. काय दिलेली? क्षमता दिली. बरोबर. जीभ अडकाली राव तुमची बडबडून बडबडून माझी तुमच्यासोबत. ठीक आहे. काय सांगितले त्यांनी? क्षमता दिली. कशी दिली? की जो डी आहे तो यस पेक्षा 4 पट जास्त म्हणजे चार आहे असं त्यांनी सांगितलंय. काय सांगितलंय? जर यश ची क्षमता 1 असेल तर B ची क्षमता 4 असेल. एक काम 84/15 दिवसात पूर्ण करतात, तर डी ला एकट्याने ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? आता मला डी चा वेळ विचारलाय. पण डी चा वेळ मी कधी काढू शकतो? जेव्हा मला एकूण काम माहित असतं. बरोबर? आणि एकूण काम काढण्यासाठीच त्यांनी काय दिले? दोघे मिळून ते काम 84/15 दिवसात पूर्ण करतात. बरोबर? मग याच्यावरून एकूण काम काढू शकतो का रे मी? काढू शकतो का सांगा? एकूण काम बरोबर काय असतं?
एकूण काम बरोबर काय असतं सर वेळ गुणले क्षमता. मग सर वेळ किती आहे 84/15 आहे. वेळ किती आहे 84/15 आहे. आणि क्षमता किती आहे क्षमता किती आहे सर 84/15 काम सॉरी 84/15 दिवसात कोण काम केले हे दोघे मिळून. मग क्षमता पण दोघांची घ्यायला पाहिजे ह्याची 4 आणि ह्याची 1 टोटल सर 5 क्षमता. मग एकूण काम माझं किती येईल सांगा इथंच लिहितो ठीक आहे. एकूण काम माझं किती येईल सांगा 5 एके 5 5 त्रिकम 15 बरोबर. म्हणजे 3 एके 3 3 दोन्ही 6 आणि 3 आठे 24. सर एकूण काम जे आहे ते माझं किती आलं 28. आता त्यांनी विचारलंय की सर डी ला एकट्याला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. म्हणजे आता मला वेळ विचारलाय पण हा वेळ कुणाचा विचारलाय तर या डी चा विचार. तर मग काय घेणार आपण सर एकूण काम किती आहे 28 भागिले क्षमता. क्षमता कोणाची घेणार आता डी ची घेणार कारण का डी चा वेळ विचारलाय ना बरोबर. मग डी ची क्षमता किती आहे सांगा मला. इधर निकाल आहे ना हमने डी ची क्षमता सर 4 आहे. म्हणजे 4 सत्ते 28. जर डी ला एकट्याला ते काम पूर्ण करण्यासाठी 7 दिवस लागतील. ऑप्शन सेकंड इज द राईट आन्सर. बरोबर दुसरा ऑप्शन आपलं बरोबर उत्तर असणार आहे. थोडस ना इथे लेक्चर चालू आहे बाहेर कोणतरी डॉल्बी लावलाय अक्षरशः खूप चांगल्या फिलिंग आल्यात त्याला. खूप चांगले शब्द निघाले तोंडातून पण असू दे लक्ष देऊया आपण ठीक आहे. चला बघा पुढं नेक्स्ट काय क्वेश्चन आहे. ए हा बी पेक्षा दुप्पट कुशल कारागीर आहे. ए ला काम पूर्ण करण्यासाठी बी पेक्षा 45 दिवस कमी लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. पहिला काय सांगितलंय ए हा बी पेक्षा दुप्पट कुशल कारागीर आहे. ए हा बी पेक्षा दुप्पट कुशल कारागीर आहे म्हणजेच काय कार्यशील आहे असं आपण समजूया ठीक आहे. कार्यक्षम आहे असं समजूया. म्हणजेच काय याची त्यांनी दिली तर क्षमता. काय दिल्या क्षमता. सर ए काय बी पेक्षा दुप्पट आहे म्हणजे ज्या वेळेला सर बी 1 असेल त्यावेळेला ए 2 असणार ठीक आहे. आता त्यांनी परत काय सांगितलंय बघा. त्यांनी सांगितलंय की ए ला काम पूर्ण करण्यासाठी बी पेक्षा 45 दिवस कमी लागतात. काय सांगितले 45 दिवस बी पेक्षा कमी लागतात. आता इथं बघा काही जण काय करतील माहित आहे इथं 100 घेतील आणि त्याच्या 45 इथं कमी दाखवतील. तर ती चूक करायची नाही. का सांगा जेव्हा पण तुम्हाला क्षमतेचं गुणोत्तर दिलं जातं लक्षात घ्यायची ही गोष्ट. जेव्हा पण तुम्हाला क्षमतेचं गुणोत्तर दिलं जातं आणि पुढची सेंटेन्स ही वेळेचं गुणोत्तर सांगणारे असते ठीक आहे. वेळेचं गुणोत्तर सांगणारे असते त्यावेळेला आपण वेळेचं गुणोत्तर कसं काढतो माहित आहे. वेळेचं गुणोत्तर कसं काढतो माहित आहे. जे क्षमतेचं गुणोत्तर असतं त्याच्या उलट हे वेळेचं गुणोत्तर असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक हे याची वेळ असणार आणि दोन्ही याची वेळ असणार ठीक आहे. म्हणजे इथं गोष्ट लक्षात घ्या की त्यांच्या वेळेचं जर मला अरे बेटा एक इतर गया तू नीच्या तू नीच्या 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 ओके ठीक आहे. ओके आता आहे बरोबर. आता मला वेळेचं गुणोत्तर किती मिळेल सांगा मग. सर वेळेचं गुणोत्तर याचं 1 मिळेल याचं 2 मिळेल. म्हणजे याला 1 दिवस लागत असेल तर याला 2 दिवस लागतात. आता बघा दोघांच्या वेळेमध्ये फरक कितीचा आहे रे. दोघांच्या वेळेमध्ये फरक कितीचा आहे सर 1चा आहे. बरोबर ना. म्हणजे ए ला बी पेक्षा 1 दिवस कमी लागतो पण त्यांनी काय सांगितलंय की सर त्यांनी सांगितले 45 दिवस कमी लागतात. त्यांनी काय सांगितलं ए ला बी पेक्षा 45 दिवस कमी लागतात. याचा अर्थ काय बरं. व्हॉट इज द मिनिंग. अर्थ काय सर त्यांनी 1 ची व्हॅल्यू किती दिली 45 दिली. 1 ची व्हॅल्यू किती दिली 45 दिवस दिले. म्हणजेच काय रे या 2 ची व्हॅल्यू सर 90 दिवस असणार आहे बरोबर. म्हणजे बी ला ते काम पूर्ण करायला 90 दिवस लागणार आहे. आणि हा जो ए आहे याची व्हॅल्यू किती असणार आहे रे सर 45 दिवस असणार आहे. क्लिअर आहे ना. ए ला काम पूर्ण करायला किती दिवस लागणार आहेत 45 आणि बी ला 90. आता त्यांनी पुढे काय सांगितलंय तर दोघी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आता मला सगळ्यात पहिला इथं काढायला लागणार आहे सर एकूण काम. काय काढायला लागणार आहे एकूण काम.
मग एकूण काम कसं काढेन सांगा सर? लागलेला वेळ गुणिले क्षमता. आता बघा, इथं ए ला ते काम पूर्ण करायला 45 दिवस लागलेत आणि ए ची क्षमता किती आहे सर? 2 आहे. म्हणजे सर इथं एकूण काम जे आहे ते किती असणार आहे? 90. बरोबर. आता विचारले दोघांना मिळून किती वेळ लागेल? दोघांना मिळून किती वेळ लागेल? आपल्याला विचारलाय वेळ. कुणाचा? दोघांचा. ए अधिक बी चा. मग कसं काढणार? सर एकूण काम आहे 90 भागिले दोघांची वेळ घ्या. दोघांची क्षमता घ्या. 2 अधिक 1 3 आणि 90/3 याचा अर्थ काय सर? 30 दिवस. याचा अर्थ काय सर? 30 दिवस. म्हणजे दोघांना ते काम पूर्ण करायला किती वेळ लागेल रे? सर 30 दिवस लागतील. ऑप्शन कुठं दिसतोय का रे बाळा? ऑप्शन दिसतोय तर 3 नंबर 30 दिवस हे माझं बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे? प्रश्न थोडासा जरी फिरवला तरी आपलं डोकं चाललं पाहिजे आणि ते चाललं तरच तू भरतीला चालू शकतोस. नाहीतर मग रेंगाळत रेंगाळत धडपडत कसं तर जायचं. तू ठरव काय करायचं. ठीक आहे? चलो बेटा आगे चले. आता हा प्रश्न बघा. काय प्रश्न आहे? श्याम एखाद्या कामाचा 3/5 भाग 10 दिवसात पूर्ण करतो. राखी श्यामपेक्षा पट कुशल आहे. तर राखी एकटी ते काम किती दिवसात पूर्ण करेल असं त्यांनी मला सांगितलंय. आता पहिला मी सेकंड लाईन वर फोकस करतो. काय सांगितलंय बघा. राखी श्यामपेक्षा 1.5 पट कुशल आहे. ठीक आहे. म्हणजे मला इथे दिले कुणाकुणाचं? सर एक तर माझा श्याम आहे, श्याम भाऊ आणि दुसरी आपली राखी वहिनी. दुसरी आपली राखी वहिनी. ठीक आहे. आता बघा त्यांनी काय सांगितलंय. राखी जी आहे ती श्यामपेक्षा 1.5 पट कुशल आहे म्हटले. म्हणजे काय यांची क्षमता दिली. म्हणजे काय दिली यांची क्षमता दिली. आणि जेव्हा पण हे पॉइंट मध्ये देतात ना मित्रा, त्यावेळेला अशा संख्या घ्यायच्या मोस्टली जे आपल्याला पॉइंट मध्ये जायला लागणार. म्हणजेच काय रे, मी तर काय करतो की श्याम हा जर सर 2 पट कुशल असेल तर राखी ही काय असणार आहे? 3 असणार आहे. श्यामची क्षमता जर 2 असेल तर राखीची क्षमता 3 असणार आहे. सर असं कसं? तर 2च 1.5 पट घ्या ना. 2 गुणिले 1.5 करा. काय होणार? 2 पंचे 10. सर ह्याच्याला जाईल 1. 2 एके 2 आणि 1 3 आणि एका ह्याच्याला पॉइंट आहे म्हणजे आलं ना 3. बरोबर का? तर अशा पद्धतीनं मित्रा हे डोक्यात चाललं पाहिजे. नसेल चालत म्हणून मी तुला सांगितलं. ठीक आहे? चल काय सांगितलंय? श्यामची क्षमता जर 2 असेल तर सर राखीची क्षमता 3 आहे. आता ते काय म्हणतात बघा, एखाद्या कामाचा 3/5 भाग 10 दिवसात पूर्ण करतो. त्यांनी काय सांगितले? एकच मिनिट. थोडासा इथं चार्जिंगचा इश्यू आलाय. आपली बॅटरी संपत आली बेटा. ओके भाई लोगो. ठीक है. मौत को छू के टक से वापस आ गए. काय झालेलं माहित आहे? ठीक आहे. लाईव्ह लेक्चर चालू आहे. लॅपटॉप पूर्ण बॅटरी संपत आली. 1% वर होता. नोटिफिकेशन दिसली. चार्जिंग लावलेलं नव्हतं. लेक्चर बंद झालं असतं. ठीक आहे. गेलं. ओके. मौत को छूकर टक से वापस आ गए. चला लक्ष द्या. काय सांगितलंय? श्याम राखीपेक्षा सॉरी राखी श्यामपेक्षा 1.5 पट कुशल आहे म्हणजे त्यांची क्षमता दिली. पुढे काय दिले? श्याम एखाद्या कामाचा 3/5 भाग 10 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे मला वेळ दिली कोणाची? श्यामची. मला वेळ दिली कोणाची रे? श्यामची. आता त्यांनी काय सांगितले? श्याम एखाद्या कामाचा 3/10 भाग जो आहे तो सॉरी 3/5 भाग जो आहे तो किती दिवसात पूर्ण करतो रे? तो पूर्ण करतो सर 10 दिवसात. किती दिवसात? 10 दिवसात. म्हणजे ते संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करेल सांगा तो? संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करेल? सर 5 पैकी 3 काम तो 10 दिवसात पूर्ण करतो. मग 5च्या 5 काम पूर्ण करायला किती वेळ लागेल? सर आता हे 3च्या पटीमध्ये 10 नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे मी डायरेक्ट इथं गुणाकार करू शकत नाही. त्यावेळेला काय करायचं रे? सर 10 गुणुले हे खालचं 5 वर गुणाकारात घ्यायचं आणि भागिले 3. बरोबर किती आलं सांगा मला? 50/3 आलं. आणि 50/3 हा काय? 50/3 हे काय? सर वेळ आहे.
काय सर वेळ आहे. आणि कुणाची वेळ आहे रे? तर आपल्या श्यामची वेळ आहे. कसली वेळ आहे? तर ते संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी लागणारी वेळ आहे. आता मित्रा मला श्यामची वेळ का का आली ते काम पूर्ण करण्यासाठी? याच्यावर मी काय काढणार रे? एकूण काम काढणार. सगळ्यात गोष्ट लक्षात घ्यायची काय की सर जिथं पट दिलं जातं, जिथं पट दिलं जातं, अशा केसमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं काम काय असतं तर एकूण काम काढणं, एकूण कार्य काढणं. आणि त्यासाठी आपण सगळी उलाढाल करत असतो. एवढं लक्षात आलं मित्र, तरी तुझे या टाईपचे क्वेश्चन सगळे क्लिअर होतील. ठीक आहे. आता मला सांग, एकूण काम मला काढायचंय. ठीक आहे. काय करणार मी? वेळ गुणले क्षमता. सर वेळ आहे 50/3 दिवस आणि आपल्या श्यामेची, ठीक आहे, आपल्या श्याम भाऊची जी क्षमता आहे सर ती 2 आहे. म्हणजेच काय रे किती काम असेल टोटल? 50 दोन्ही सर 100/3. हे झालं माझं काय? एकूण काम. हे झालं माझं काय? एकूण काम. आता मला काय विचारलंय? राखी एकटी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? जी आपली राखी वहिनी आहे, ती एकटी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? म्हणजे आपल्याला सर वेळ विचारलाय कुणाचा? आपल्या राखी वहिनीचा. आपल्या कुणाचा? राखी वहिनीचा. मग वेळ बरोबर काय तर रे? एकूण काम भागिले क्षमता. मग सर एकूण काम किती आहे? 100/3 आहे. आणि भागिले क्षमता किती आहे रे राखीची? तर राखीची क्षमता आपली 3 आहे. राखीची क्षमता किती आहे? 3 आहे. मग मित्रा काय होतं? हे जे 3 इथं भागाकारात आहे, हे इथं गुणाकारात जातं. म्हणजेच काय सर? 100/3 × 9. राखीला ते काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल मित्रा? तर ऑप्शन 3 100/9 दिवस. समजलं का रे? ओके गुड. आता हे झाले आपले पटचे क्वेश्चन. ठीक आहे. आता बघ, थोडस मी वेळेवर आधारित प्रश्न घेतो जेणेकरून तुझी ही टाईप जी आहे ना ती अगदी मक्खन माफिक हो जाएगी. ठीक आहे. म्हणजे एकदम लोण्यासारखी क्लिअर होईल. आता बघ काय आहे? सी एक काम 50 दिवसात पूर्ण करतो आणि डी ला तेच काम पूर्ण करण्यासाठी सी ला लागणाऱ्या वेळेच्या अर्धा वेळ लागतो असं म्हटलंय. ठीक आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय? सी एकटा आहे आणि डी एकटा आहे आणि त्यांची वेळ दिली. त्यांची काय दिली रे? वेळ दिली. त्यांनी काय सांगितलंय? सी जे आहे ते एक काम 50 दिवसात पूर्ण करतो. आता मला सांग मित्रा, सी ला जर 50 दिवस लागत असतील, तर डी ला किती लागणार आहे? त्याचा निम्मा वेळ लागणार आहे. म्हणजेच काय 50च्या निम्म किती रे? सर 25 लागतात. आता हे दिले तुला. ठीक आहे. त्यानंतर तुला काय म्हटलंय? तर ते दोघे एकत्र काम करून एकूण कामाचा 3/10 भाग किती दिवसात पूर्ण करतील? आता मला काम किती दिवसात पूर्ण करतील हे जर काढायचं असेल तर मित्रा काय लागते? क्षमता माहित लागते. आणि क्षमता कशी काढू शकतो रे? मी तुला मगाशी एक सांगितलं. काय सांगितलं? की सर वेळ दिले तर त्यांचं काय घे? गुणोत्तर घे. सर 25 एके 25, 25 दोन्ही 50. म्हणजे सर एकास 2 हे काय झालं? त्यांच्या वेळेचं गुणोत्तर झालं. आता तुझ्याकडे त्यांच्या वेळेचं गुणोत्तर आहे म्हटल्यावर तू काय घेऊ शकतो रे? त्यांच्या क्षमतेचं गुणोत्तर घेऊ शकतो का? त्यांची क्षमता काढू शकतो का? कसं काढणार रे? सर 2 ही या डी ची क्षमता असेल आणि सर 1 ही या ए ची क्षमता असेल. म्हणजे मला क्षमतेचं गुणोत्तर मिळालं. का मिळालं? कारण मी तर तुला मगाशीच सांगितलेलं, वेळेचं गुणोत्तर असेल तर त्याच्या उलट हे क्षमतेचं गुणोत्तर असतं. क्लिअर आहे? चल. आता पुढे बघ, ते दोघे एकत्र काम करून एकूण किती दिवसात कामाचा 310 भाग पूर्ण करतील? मला सांग, इथं पटचं चाललंय, गुणोत्तर चाललंय क्षमतेचं म्हटलं मी तुला मगाशीच काय सांगितलं रे? सर इथं काढायला लागतं मला एकूण काम. मग एकूण काम कसं काढणार रे मी? सर लागलेला वेळ. लागलेला वेळ किती आहे सर? सी चा घेतो मी. सर सी ला ते काम पूर्ण करण्यासाठी 50 दिवस लागतात. गुणले सर सी ची क्षमता किती आहे रे? सर 1 आहे. म्हणजे सर माझं एकूण काम जे आहे ते आहे 50. मित्रा मला इथं काय आलं? तुझं एकूण काम किती आहे? आता मला विचारले त्यांनी वेळ. मग मला काढायला काय पाहिजे? सर वेळ. कुणाची वेळ विचारली? तर दोघे एकत्र काम करू. म्हणजे सी ची आणि डी ची. तर कसं येणार? सर वेळ बरोबर एकूण काम गुणले सॉरी भागिले क्षमता. सर एकूण काम किती आहे? 50 आहे. भागिले क्षमता किती आहे रे? क्षमता सर 2 अधिक 1 तर 3 क्षमता आहे. पण
याच्या पुढे काय सांगितलंय, हे तर मला एकूण काम पूर्ण करायला किती वेळ लागेल हे कळेल. पण मला विचारले ते एकूण कामाचा 3/10 भाग. मग काय कर, याला डायरेक्ट 3/10 न गुण. याला डायरेक्ट 3/10 न गुण. याला मित्रा 3/10 न गुणलं तर तुला काय मिळेल? तर 3 ला 3 कॅन्सल होईल, 0 ला 0 कॅन्सल होईल आणि तुमचं फायनल उत्तर येईल सर 5 दिवस. हे दोघे जर एकत्र मिळून काम कराले तर ते काम सर फक्त आणि फक्त ऑप्शन 4 5 दिवसात पूर्ण होईल. क्लिअर आहे? ओके मित्रा, चल पुढे जाऊ. आता पुढचा प्रश्न बघ, सेम वेळेवर घेतो. ठीक आहे. काय म्हटलंय, एक काम पूर्ण करण्यासाठी राजला सुजयपेक्षा 2 पट तर विजयपेक्षा 3 पट जास्त वेळ लागतो. जर सुजयला ते काम पूर्ण करण्यासाठी 6 दिवस लागत असतील तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? कोण कोण आहेत बघ रे? तर सर पहिला आहे आपला राजबंधू, त्यानंतर आहे आपला सुजय. पहिला राज आहे रे, पहिला राज आहे, त्यानंतर सुजय आहे आणि त्यानंतर सर विजय आहे. ठीक आहे. आता काय म्हटलंय, राजला विजयपेक्षा 3 पट जास्त वेळ लागतो म्हटले. ठीक आहे. मग मी म्हटलं समज याला 2 दिवस लागत असतील तर याला किती दिवस लागतील रे? 3 पट लागतील ना? म्हणजे याला 6 दिवस लागतील राजला. आणि सुजयपेक्षा राजला 2 पट लागते. म्हणजे सुजयपेक्षा 2 पट. तर हे 6 सुजयच्या 2 पट करायचं असेल तर सुजयला किती घ्यायला पाहिजे? तर 3 घ्यायला पाहिजे. म्हणजे 3 दोन्ही काय होईल? 6 होईल. आता मित्रा मला मिळाली यांची वेळ. आता याच्यावरून क्षमता काढायची आहे. माझ्याकडे 3 जण आहेत. माझ्याकडे किती जण आहेत? 3 जण आहेत. मग जर मित्रा माझ्याकडे 3 जण असतील तर यांची क्षमता काढू कसं काढू शकतो मी? जेव्हा मी दोघं असतील तेव्हा तर अल्टरनेट घेतलं. जेव्हा तुझ्याकडे 3 जण असतील आणि त्यावेळेला तुला क्षमता काढायची असेल, त्यावेळेला तुला काय काढायची असेल? क्षमता, बंधुता काही काढायची असेल, त्यावेळेला काय करायचं? यांचं उलट घ्यायचं. म्हणजे सर याची क्षमता असणार आहे 1/6, याची क्षमता असणार आहे 1/3, याची क्षमता असणार आहे सर 1/2. आता सर या क्षमता तर मला कशात आल्या? अंश आणि छेदामध्ये आल्या, अपूर्णांकांमध्ये आल्या. आता तुला याचं जर पूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर काय करायचं? या सगळ्याला एका समान संख्येनं गुणायचं. या सगळ्यांना काय करायचं? एका समान संख्येनं गुणायचं. आणि कोणत्या संख्येनं गुणायचं? जो या 6, 3 आणि 2 चा लसावी असेल त्यानं. मला सांग 6, 3 आणि 2 चा लसावी किती आहे? तर 6 आहे. मग याला पण 6 न गुण, याला पण 6 न गुण आणि याला पण 6 न गुण. आता जर समज याला 6 न गुणलं तर क्षमता किती मिळेल सर? 6 ला 6 कॅन्सल होईल. याची क्षमता सर 1 मिळेल. 3 एके 3, 3 दोन्ही 6 होईल. याची क्षमता सर 2 मिळेल. बेके बे, बेत्रिक 6 होईल. याची क्षमता सर 3 मिळेल. म्हणजे हे मिळालं तुला यांच्या सगळ्यांच्या क्षमतेचं गुणोत्तर, यांच्या सगळ्यांची क्षमता. क्लिअर झालं? आता पुढचं बघ. जर सुजयला ते काम पूर्ण करण्यासाठी 6 दिवस लागत असतील. सुजयला ते काम पूर्ण करण्यासाठी 6 दिवस लागत असतील. आता हे त्यांनी काय सांगितलंय मित्रा? तर तुला सांगितलं मी, हे सगळं ते देतात कशासाठी? तर एकूण काम काढण्यासाठी. कशासाठी देतात रे? सर एकूण काम काढण्यासाठी. मला सांग एकूण काम किती असणार आहे? सर वेळ गुणले क्षमता. आता सुजयला किती दिवस लागतात सर? 6 दिवस लागतात. गुणले सर सुजयची क्षमता किती आहे? एका दिवसात 1 काम करतो सर. म्हणजे एकूण काम जे आहे ते 6 असणार. क्लिअर? आता चल पुढे. काय विचारले मग पुढे त्यांनी? तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील? म्हणजे मला सर वेळ विचारली. मला काय विचारले? वेळ विचारले. कुणाची? आपल्या राजाची, सुजयची आणि विजयाची. ठीक आहे. सांग मला वेळ किती येईल? सर एकूण काम भागिले क्षमता. एकूण काम सर आहे 6 भागिले सर त्यांची क्षमता किती आहे? 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6 आणि 6/6 म्हणजेच काय सर? 1 दिवस. त्या तिघांना मिळून ते काम पूर्ण करायला सर फक्त आणि फक्त 1 दिवस लागेल. ऑप्शन आहे का रे बाळा? ऑप्शन आहे का सांग? ऑप्शन 2 हा माझा बरोबर उत्तर असणार आहे. 1 दिवस. ठीक आहे. समजलं का? समजा? क्षमता दिलं, सॉरी वेळ दिली, त्याच्यावर त्यांची क्षमता काढली आणि क्षमता जर काढलास तर क्षमतेवरून तुला एकूण काम काढता येतं आणि एकूण काम काढल्यास तर एकूण वेळ सुद्धा काढता येते. क्लिअर आहे? चल पुढे जाऊया.
नेक्स्ट बघ. ओके, आता पुढची टाईप जाऊया. आता पुढची टाईप कशावर असणार आहे बघा. हे तर मी पट्टीवर सांगितलं, ठीक आहे. आता पुढची टाईप जी आहे ना, ती आळीपाळीनं किंवा एक दिवसानंतर किंवा आळीपाळीनं म्हणतो आपण, अल्टरनेट डेज ज्याला म्हणतो. ठीक आहे, आपण काय म्हणतो ज्याला, अल्टरनेट डेज. ठीक आहे, म्हणजे काय, आळीपाळीनं काम करणे, एक दिवस आड काम करणे. फॉर एक्झाम्पल काय, समजा एखादं काम आहे, त्याच्यात काय झालं, तर पहिल्या दिवशी काय केला, ए न काम केला. त्यानंतरचा जो दुसरा दिवस आहे, तो बी काम केला. ठीक आहे, त्यानंतर परत तिसरा दिवस जो आहे, तो काय केला, परत ए काम केला. परत सर पुढचा दिवस आहे, तो बी काम केला. असं जर म्हणत असतील की एक दिवस ए काम करतो, एक दिवस बी काम करतो, एक दिवस ए काम करतो, परत एक दिवस बी काम करतो, असं जर दिलं असेल तर कशा पद्धतीने ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आता बघ, एक प्रश्न घेतो तुझ्या समोर, जेणेकरून तुला या गोष्टी क्लिअर होतील. आता बघ काय प्रश्न आहे. ए ला एक काम पूर्ण करण्यासाठी 4 दिवस लागतात, बी ला तेच काम पूर्ण करण्यासाठी 8 दिवस लागतात. सर असं जर दिलं तर आपल्याला माहित आहे सगळ्यात पहिला एकूण काम काढायचं. कसं काढतो, सर ए ला 4 दिवस लागतात आणि बी ला 8 दिवस लागतात. सर वेळ दिले, यांचा लसावी घ्या. सगळ्यात पहिला शिकवलेलं 4 आणि 8चा लसावी सर 8च येतो. ठीक आहे, आता जे 8 मिळालं मित्रा, हे काय असतं, ओके, जे 8 मिळालं हेच काय असतं सर, एकूण काम असतं, बरोबर. आणि क्षमता कसं काढतो रे, सर 8 ला 4 ने भाग दिला तर 2 ही ए ची क्षमता झाली, आणि याच 8 ला सर 8 ने भाग दिला तर 1 ही कोणाची झाली, बी ची क्षमता झाली. इथपर्यंत क्लिअर आहे. तर पुढे काय दिलंय, एक काम सुरू करतो आणि मग आळीपाळीने काम करतात असं म्हटलंय त्यांनी. ठीक आहे, म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की पहिला दिवस जो आहे तो कोण काम करतो, सर ए काम करतो. ठीक आहे, त्यानंतर सर दुसरा दिवस जो आहे तो काय करतो, बी काम करतो. ठीक आहे, त्यानंतर तिसरा दिवस जो आहे तो परत काय करतो, तर ए काम करतो. आणि चौथा दिवस जो आहे तो परत काय करतो, बी काम करतो. म्हणजे काय होणार आहे रे, 2-2 दिवसांची सायकल रिपीट होत जाणार आहे. काय होणार आहे, 2-2 दिवसांची सायकल रिपीट होत जाणार आहे. मग मी इथंच काय करतो माहित आहे, 2 दिवसाची सायकल रिपीट होणार आहे ना सर, म्हणजे एकदा ए करणार आहे, बी करणार आहे, परत ए करणार आहे, मग बी करणार आहे. मग मी काय करतो, पहिल्या दिवशी सर ए केला, दुसऱ्या दिवशी बी केला. सर पहिल्या दिवशी ए किती काम करेल सांगा. सर एका दिवसात ए किती काम करेल, तर एका दिवसात ए किती काम करतो, सर 2 करतो, कारण क्षमता 2 आहे, बरोबर. दुसऱ्या दिवशी बी किती काम करेल सांगा. सर बी एका दिवसात किती काम करतो, 1 करतो, म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याचं काम किती होणार आहे, 1 होणार आहे. मग मला टोटल सांगा, इकडे किती झालं, याचा 1 दिवस आणि याचा 1 दिवस, टोटल किती झाले रे, तर 2 दिवस. किती दिवस झाले, 2 दिवस. आणि 2 दिवसात काम किती झालं सांगा. सर ए न 2 केली आणि बी न 1 केलं, म्हणजे सर एकूण काम 3 झाले. सर 2 दिवसात 3 कामं झाली. आता काय करायचं, जेव्हा तू एका सायकलचं काढतोस ना, तेव्हा टोटल काम हे त्याच्या किती पट आहे बघायचं. किंवा 3च्या पाढ्यातली अशी संख्या बघ जी या 8च्या जवळ असेल पण 8 पेक्षा लहान असेल. फॉर एक्झाम्पल 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9 हे 8 पेक्षा जास्त होतं. म्हणजेच काय, 3 दोन्ही 6 हे बरोबर असणार आहे. म्हणजेच काय होणार रे, याला 2 न गुण, सर किती होईल, 6 काम होतील. आणि किती दिवसात होतील, इथं 2 न गुणलंय म्हटल्यावर इथं पण 2 न गुण, म्हणजे सर बेदोन्ही 4. 4 दिवसात काय झालं रे, 4 दिवसात किती झाली, सर 6 काम पूर्ण झालं. ठीक आहे, आता 8 पैकी 6 काम तर 4 दिवसात झाले. राहिलं काम किती रे, तर 2 काम शिल्लक राहिलं, म्हणजे एकूण किती होईल, 8 काम होईल. मग मला सांग, आता हे राहिलेलं जे 2 काम आहे ते कोण करणार. सर आता इथं ए बी झाला, परत ए बी झाला, म्हणजे आता राहिलेलं काम कोण करणार आहे, सर ए करणार आहे. आणि तो ए 2 काम किती दिवसात करेल सांग मला. सर ए एका दिवसात 2 काम करतो, म्हणजे 2 काम करायला त्याला किती दिवस लागतील, सर 1 दिवस लागेल, बरोबर. म्हणजे एकूण काम करायला किती दिवस लागले, सर हे 4 दिवस आणि हे 1 दिवस, म्हणजे सर 5 दिवसात हे 8 काम जे आहे ते पूर्ण होईल. क्लिअर आहे. इंटरनेटची जी कन्सेप्ट आहे ना, ती अशा पद्धतीने काम करते. ऑप्शन 3, 5 दिवस हे तुझं बरोबर उत्तर असणार आहे. समजलं का. काय म्हटलं बघा, लक्षात घ्या, ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे.
काय म्हटलं, एक दिवस ए काम करतो, दुसऱ्या दिवशी बी करतो. म्हणजे पहिल्या दिवशी 2 काम होणार, दुसऱ्या दिवशी 3 काम होणार, 1 काम होणार. म्हणजे एकूण 3 काम झालं. परत तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी 3 काम होणार. म्हणजे असं एकूण 4 दिवसात 6 कामं झाली. आता जो 5वा दिवस आहे, त्या दिवशी कोण काम करणार? ए काम करणार आणि तो 5व्या दिवशी परत 2 काम करणार. पहिला केलेलं 6 काम आणि 5व्या दिवशी केलेलं 2 काम. असे एकूण 8 काम आपलं पूर्ण झालं आणि ते किती दिवसात झालं रे? 5 दिवसात झालं. क्लिअर आहे? थोडंसं किचकट वाटत असेल तुला, पण असे प्रश्न प्रॅक्टिस केलास की नक्की तुला ईझी जाणार आहे. ओके? चल पुढे जाऊया. आता हा प्रश्न बघ सेम आहे. ए, बी आणि सी एक काम अनुक्रमे 4, 8 आणि 16 दिवसात पूर्ण करतात. काय म्हटलंय रे? सर ए एक काम किती दिवसात करतो? 4. बी जो आहे तो एक काम किती दिवसात करतो सर? 8 आणि सी एक काम किती दिवसात करतो? 16 दिवसात. मित्रा एकूण काम काढून घे त्या तिघांचा लसावी सर 16 ची. किती? 16 ची. मग क्षमता काढून घे मित्रा. हे काय झालं माझं? एकूण काम झालं. एकूण काम झालं. क्षमता काढून घे. 4 इन चोक 16 ए ची सर 4 झाली. 8 दुनी 16 बी ची 2 झाली आणि 16 एके 16 सी ची 1 झाली. क्लिअर आहे? आता बघ ते पुढं काय म्हणतायत की ए पहिल्या दिवशी ए काम करतोय, दुसऱ्या दिवशी बी काम करतोय आणि तिसऱ्या दिवशी सी काम करतोय. पहिल्या दिवशी कोण काम करतोय? ए करतोय. दुसऱ्या दिवशी बी करतोय आणि तिसऱ्या दिवशी सी करतोय. असं ते आळीपाळीने काम करत जातात. म्हणजे एक दिवसानंतर एक असं काम करत जातात. तर कामाचा 175% भाग पूर्ण करायला किती दिवस लागतील? ठीक आहे. बघा, मी काय करतो माहित आहे? याला थोडंसं ना इथंच लिहू का रे? इथंच लिहूया. ठीक आहे, इथंच लिहूया. ते काय म्हणतात बघ, पहिला दिवस जो आहे, फर्स्ट डे जो आहे, त्या दिवशी कोण काम करतो? ए काम करतो. मग पहिल्या दिवशी ए किती काम करेल सांग मला? सर एका दिवसात तो 4 करतो म्हणजे पहिल्या दिवसात तो 4 काम करेल. ठीक आहे. आता मला सांग, दुसऱ्या दिवशी कोण काम करेल? जो डे 2 आहे, त्या दुसऱ्या दिवशी कोण काम करेल? सर बी काम करणार आहे आणि बी त्या दिवशी किती काम करेल? सर बी एका दिवसात 2 काम करतो. म्हणजे 2 काम करणार आहे. ठीक आहे. आता तिसऱ्या दिवशी कोण काम करेल सांग? तिसऱ्या दिवशी सर सी काम करेल आणि सी किती काम करेल? 1 काम करेल. आणि आता परत चौथ्या दिवशी कोण करणार आहे? ए येणार. म्हणजे परत ए येतो याचा अर्थ सर इथं ही पूर्ण सायकल कंप्लीट होते. तर दिवस किती झाले आपले? 3 दिवस झाले. किती दिवस झाले रे? सर 3 दिवस झाले. आणि 3 दिवसात एकूण काम किती झाले सांग मित्रा माझं? तर 4 आणि 2 6 आणि 1 7 काम झाले. एकूण किती काम झाले? 7 काम झाले. म्हणजे सर प्रत्येक 3 दिवसाला माझं 7 काम कंप्लीट होणार आहे. प्रत्येक 3 दिवसाला काय होणार आहे माझं? 7 काम कंप्लीट होणार आहे. आता मला एकूण काम किती करायचं आहे सांग? मला एकूण काम किती करायचं आहे? एकूण काम किती करायचं आहे? सांग बरं. सर 16 करायचं आहे का? नाही. तर 16च्या 175% करायचं. काय करायचं आहे? सर या 16च्या 175% म्हणजे 175 175 भागिले 100. बरोबर ना? मला सांगा कितीनं भाग देऊ बरं? कितीनं भाग देऊ? सर 4 इन चोक 16, 4 दुनी 8, 4 पंचे 20, 25 एके 25 आणि 25 चोक 100 आणि 25 सत्ते 175 येतं. बरोबर ना? बरोबर. म्हणजे 4 सत्ते 28. 4 सत्ते 28 किंवा 7 चोक 28. मला एकूण काम करायचंय सर 28. बरोबर. 3 दिवसात 7 काम होतं. आता इथं आणखी सोपं झालं. सर 28 हे 7च्या पाड्यात आहे. म्हटल्यावर कितीनं गुणाय पाहिजे रे? सर गुणले काय करा? 4 करा. म्हणजे काय होईल सर? एकूण काम 28 पूर्ण होईल. आणि किती दिवसात होईल? सर इथं 4 न गुणलाय. म्हटल्यावर या 3 दिवसाला पण 4 न गुणा. म्हणजे एकूण किती दिवस लागतील? 3 चोक सर 12 दिवस लागतील. म्हणजे सर ते 28 काम पूर्ण व्हायला किती दिवस लागतील रे? सर 12 दिवस लागतील. ऑप्शन आहे का मित्रा? ऑप्शन आहे बघ. ऑप्शन नंबर 3 हे तुझं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. अगदी चांगली एक्झाम्पल आहे मित्रांनो. हे काय अगदी बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि अगदी सिंपल लँग्वेज मध्ये सांगावले जेणेकरून तुमच्या डोक्यात गेली पाहिजे. तुम्हाला काही यामध्ये अवघड वाटलं नसलं पाहिजे. म्हणून प्रत्येक गोष्ट अगदी लिहून एक्सप्लेन करतोय. कारण का माहित आहे? अशा टाइपचे जे क्वेश्चन असतात
तेच क्वेश्चन तुझं सिलेक्शन ठरवतात. कारण असे क्वेश्चन मुलं भरपूर स्किप करतात आणि मेरिट मधून बाहेर होतात. कारण तुला माहित आहे, मेरिटमध्ये 0.25 मार्काचा सुद्धा फरक पडतो. कशाचा? 0.25 मार्काचा. आणि ते मार्क तुला घ्यायचे असतील तर हे प्रश्न जे अगदी सोपे आहेत. अवघड वाटतायत का रे? नाही. किती इझिली सोल्युशन येतं सांग? अवघड आहे का? नाही. फक्त काय समजलं पाहिजे, याची तू प्रॅक्टिस केला पाहिजेस. आणि हे जर केलास, तर इझिली तुला सगळं सॉल्व्ह होतं. जेव्हा एखादी गोष्ट अवघड वाटेल ना, कधीही, इथं वाटू दे किंवा तुला पेपरामध्ये वाटू दे. ठीक आहे. पेपरमध्ये वाटू दे, इथं वाटू दे, तुझ्या आयुष्यात वाटू दे. कधी ना एक सुंदर कविता आहे मराठीत. ती या लाईन्स लक्षात ठेवायच्या. काय? काय कविता आहे माहिती आहे? असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अंतर. काय म्हणतो कवी? असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अंतर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. प्रत्येक संकट आलं, ठीक आहे. इतर संकट येऊ दे, आयुष्यात येऊ दे किंवा तुला पेपर दिवशी येऊ दे. त्या संकटाच्या, त्या प्रश्नाच्या डोळ्यात डोळं घालून त्याला उत्तर द्यायचं. ठीक आहे. आणि या लेव्हलला तू कधी पोहोचणार आहे? ज्यावेळेला तुझा अभ्यास अगदी चांगल्या लेव्हलचा होणार. ठीक आहे. तर त्या पद्धतीनं अभ्यास कर. ओके. तर इथपर्यंत आपल्या काय होतात? 5 टाइप्स असतात. आता या 5 टाइप अगदी क्लिअर करा. यानंतर फक्त अजून 2 तिथं 3 टाइप आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला वेजेस बघायचा आहे आणि W1, M1, H1 जास्त. फॉर्म्युला एक असतो तुमचा M1 D1 H1 भागिले W1 बरोबर M2 D2 H2 भागिले W2. तर त्याच्यावरची जे एक्झाम्पल्स आहेत, ते सगळे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये हा आपला सगळा टॉपिक कंप्लीट होईल. त्यानंतर आपण लगेचच पुढचा पाईप अँड सिस्टमनं चालू करू. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. परत भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. जय हिंद.